नरेश खाली आहे का? नाही तो नरेशला बस. इथेच आहे ना? काय बाकी पत्रकारांचं कसं काय चाललंय? काय माहोल आहे? हा? हा ठाणे झालं. ठाणे मेजॉरिटी झाली. हा हा म्हणजे मागच्यापेक्षा वाढ झाली. मागचे 67 होते. 67. हा कमी झाली ना. भाजपचे पण वाढले. आता 71 आणि 4 होतील 75 होतील. आपले 71 झाले आता. हो 71 झाले. आता 4 आणखी 8 नंबर पॅनल म्हणजे 75 सिंगल. तो हा तो तर वेगळाच आहे. सिंगल लार्जेस्ट 75 होते. शिवसेनेने आभारी दाखवला आहे. एखादी सत्ता जी आहे त्याची आकडेवारी स्पष्ट झालेली आहे. 71 प्लस सीट जे आहे त्या शिवसेनेच्या ठाण्यामध्ये आलेली आहे. मी मुंबईकरांना, ठाणेकरांना, राज्यभरातल्या सर्व मतदारांना धन्यवाद देतो आणि आभारही मानतो. ठाण्यामध्ये आत्ताच माहिती आली मला की 71 जागा शिवसेना जिंकली आहे आणि आता 4ची मतमोजणी आहे. म्हणजे 75 जागा शिवसेनेच्या एकट्याच्या होतील आणि शिवसेना भाजप युती इथे आपली आहे. आणि गेल्या वेळेस 67 जागा होत्या. म्हणजे इथे क्लिअर मेजॉरिटी शिवसेनेला ठाणेकरांनी स्पष्ट बहुमत दिलंय. त्याबद्दल मी ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो. ठाणेकरांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे एकंदरीत मुंबईकरांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की मुंबईमध्ये देखील महायुतीला, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला जे मॅजिक फिगर लागते, बहुमत लागतं, ते अगदी बहुमताजवळ आम्ही पोचलो आहे आणि बहुमत मिळेल आणि महायुतीलाच बहुमत मिळेल. राज्यभरामध्ये देखील सर्व महापालिकांमध्ये मेजॉरिटी महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर होतील आणि एकंदरीत राज्यातलं जर समीकरण पाहिलं, वातावरण पाहिलं तर महायुतीच्या बाजूचं वातावरण राहिलेलं आहे. आणि ठाणे तर जिंकलं, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, MMRमध्ये देखील महायुतीला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत. मुंबईत देखील शिवसेनेने चांगली मुसंडी मारलेली आहे. सुरुवात चांगली झालेली आहे मुंबईमध्ये. त्यामुळे मुंबईत देखील भाजप आणि शिवसेना मिळून महायुतीचाच महापौर होईल. मला वाटतं आमचा अजेंडा जो आहे तो विकासाचा अजेंडा आम्ही राबवला. ही निवडणूक आम्ही विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवलेली आहे. काही लोकांनी ही निवडणूक भावनेच्या आधारावर निवडणूक लढवली, परंतु तरीसुद्धा या ठिकाणी महायुतीला लोकांनी कौल दिलाय. 3.5 वर्षातलं जे काही आमचं मुंबईतलं काम, मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, वर्षभराचा कालावधी आपण पाहिला तर 3.5 वर्षामध्ये मुंबईकरांसाठी केलेलं काम जे आहे म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते, सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, रखडवलेली थांबवलेली मेट्रो, स्टे दिलेला कारशेड, असे अनेक प्रकल्प जे थांबवले होते त्याला आम्ही चालना दिली. आणि 25 वर्ष ज्या लोकांनी मुंबई महापालिकेमध्ये सत्ता राबवली त्यांच्या विरोधामध्ये लोकांनी मतदान केलेलं आहे आणि मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलंय. आणि म्हणजे ज्यांनी विकासाला विरोध केला
त्याला नाकारले आणि बरेचसे मुद्दे निवडणुकीमध्ये भावनिक देखील झाले. भ्रष्टाचाराचे गेल्या काही वर्षातले तेही मुद्दे लोकांसमोर आले आणि परफॉर्मन्स बेस या ठिकाणी लोकांनी निकाल दिलेला आहे. आता उबाटाने देखील 160 जागा लढवून मला वाटतं 60 जागा त्यांच्या आघाडीवर आहेत. परंतु महायुती म्हणून आम्ही सत्तेच्या जवळ पोचलो आणि सत्ता महायुतीला मिळेल हा विश्वास आहे. त्यामुळे विकास हाच ब्रँड या ठिकाणी लोकांनी स्वीकारलेला आहे. डेव्हलपमेंट हा ब्रँड लोकांनी स्वीकारलेला आहे. आणि आता मी म्हणेन की मुंबईचा विकास ज्या जोरात करायला पाहिजे त्याप्रमाणे हे ट्रिपल इंजिनचं सरकार केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं NDA सरकार आहे आणि त्याबरोबर राज्यामध्ये आपलं महायुतीचं सरकार आहे आणि आता मुंबई महापालिकेत देखील महायुतीचा महापौर होईल. त्यामुळे एकंदरीत जे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या राजधानीला मुंबईमध्ये जगभरातले लोक या ठिकाणी येतात आणि मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर झालं पाहिजे अशा प्रकारे नेहमी या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री देखील मोदीजी जेव्हा मुंबईमध्ये आले त्यावेळेस त्यांनी मुंबई फिनटेक कॅपिटल झाली पाहिजे, मुंबई या ठिकाणी ग्लोबल नॅशनल हब झाला पाहिजे, ग्लोबल फायनान्शियल हब झाला पाहिजे, मुंबई एक जागतिक दर्जाचं शहर झालं पाहिजे असा वारंवार त्यांनी उल्लेख केला आणि खऱ्या अर्थाने मुंबई जगाला हेवा वाटेल अशीच झाली पाहिजे आणि त्यासाठी देखील आमचा प्रयत्न आहे. आणि या जे काही मोदीजी देखील म्हणायचे की जी काही आपलं $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा गोल आहे त्याच्यामध्ये मुंबईचं योगदान देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मुंबई आणि MMR मध्ये देखील तेवढं पोटेन्शियल आहे. त्यामुळे मुंबईचा विकास ज्या पद्धतीने आता आपल्याला करायचा आहे, मुंबई जशी लोकांना हवी आहे, मुंबई खड्डेमुक्त पाहिजे, मुंबई प्रदूषणमुक्त पाहिजे, मुंबई या ठिकाणी ट्रॅफिक मुक्त पाहिजे, मुंबई भ्रष्टाचार मुक्त पाहिजे, ह्या ज्या काही अपेक्षा मुंबईकरांच्या आहेत त्या पूर्ण करण्याचं काम ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे. मुंबईमध्ये 2 फेजमध्ये मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी आम्ही मिळून निर्णय घेतला की सगळे मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटचे करायचे. आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही पाहाल मे मध्ये मोठ्या प्रमाणावरचा मेजर पार्ट कंप्लीट होईल. पुढच्या वर्षभरामध्ये कंप्लीट मुंबई खड्डेमुक्त होईल. सिवरेज प्रदूषित जी पाणी आपण असं सोडत होतो खाडी समुद्रामध्ये ते देखील STP प्लांट, इतके वर्ष STP प्लांट नव्हते, ते देखील आम्ही कार्यान्वित करतोय. इकडे वैद्यकीय जो हे आहे हेल्थ रिलेटेड जे विषय आहेत, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे, हॉस्पिटल सुविधा आहेत त्या अपग्रेड आपण करतोय. एकंदरीत मेट्रो जे आहे हे मेट्रोला देखील चालना दिलेली आहे. ज्या मेट्रोला स्थगिती दिली होती त्याला आम्ही स्थगिती काढून टाकली. बुलेट ट्रेनला स्थगिती दिली ती काढली, त्याचं काम सुरू झालेलं आहे. मेट्रो 3 आहे, मेट्रो 2 आहे, मेट्रो 2A आहे, मेट्रो 7 आहे. हे सगळं नेटवर्क जे आहे आम्ही कंप्लीट करतोय आणि त्याचबरोबर BKC कुर्ला या ठिकाणी देखील अंडरग्राऊंड जे आहे ते जाळं जे आहे ते तयार करतोय. त्यातून देखील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. बॉट टॅक्सीचा नवीन प्रयोग आम्ही BKC आणि कुर्ल्यामध्ये करतोय. एकंदरीत मुंबईकरांना वर्सोवा बांद्रा वर्सोवाचा ब्रिज होतोय, वर्सोवा टू भाईंदरपर्यंत, भाईंदर ते विरार, हे सगळे वेस्टर्न एक्सप्रेस, ईस्टर्न एक्सप्रेस, फ्रीवेमधून आम्ही डायरेक्ट बायपास करतोय, एलिव्हेटेड रस्ता करतोय, तो डायरेक्ट ठाणे, साकेत, कोलशेत, गायमुख मार्गे फाउंटन, म्हणजे पूर्णपणे ईस्टर्न एक्सप्रेस आणि वेस्टर्न एक्सप्रेसची वाहतूक कोंडी दूर होईल. रिंग रोड करतोय आम्ही, यामध्ये मुंबई गोरेगाव मुलुंड लिंक रोड आहे, त्याचबरोबर ठाणे आपलं बोरिवली टनेल आहे. हे वाहतूक कोंडी दूर करण्याचा जो काही लोकांचा त्रास आहे त्यातून देखील आम्ही दिलासा देतोय आणि एकंदरीत लोकांना जे हवं आहे ते देण्याचा प्रयत्न आम्ही या पुढच्या काळामध्ये करणार आहोत.
तसं असं आहे की अनेक ठिकाणी आपण नाशिकमध्ये तुम्ही आणि राष्ट्रवादी सोबत होता, पण भाजप तिकडे एखादी सत्तेमध्ये आता तुम्ही तिथे जाऊन सत्तेमध्ये सामील व्हाल की तुम्ही opposition? नाही, आता हे गणित बघा, शेवटी आम्ही आता राज्यामध्ये एकत्र आहोत. त्यामुळे आता काही ठिकाणी आम्ही एकत्र लढलो, तिथं तर सत्ता स्थापन होईलच. तिथे वेगळे लढलो, त्या तिथल्या समीकरणाप्रमाणे, गणिताप्रमाणे आणि परिस्थितीप्रमाणे तिथेही आम्ही एकत्र सगळेजण येऊन मुंबईत महापौर पदावर तुम्ही दावा करणार का? कारण तुमच्याशिवाय मदतीशिवाय महापौर पद असू शकत मुंबई बघा, मुंबई आम्हाला महापौर पद किंवा सत्ता खुर्ची यापेक्षा मुंबईकरांच्या जीवनामध्ये आम्हाला बदल घडवायचे आहेत. मुंबईला साजेशी मुंबई दिसली पाहिजे आणि ज्या पद्धतीने मुंबईकर, मी नेहमी सांगायचो, मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला, तो पुन्हा मुंबईत आला पाहिजे. यासाठी झोपडपट्टी मुक्त मुंबई, जे रखडलेले SRAचे प्रकल्प, जे रखडलेले धोकादायक इमारतींचे प्रकल्प आम्हाला मार्गी लावायचे, त्यासाठी महायुतीचा महापौर होईल. नाही. कोणाचा महापौर व्हावा असं वाटतं तुम्हाला? महायुतीचा महापौर व्हावा. 3 दशकापासून मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर आहे. बाळासाहेबांचा याचा 100वा जन्मशताब्दी देखील आहे. त्यामुळे अनेक शिवसैनिकांची मागणी देखील आहे की शिवसेनेचा महापौर बसावा. हे बघा, मी आत्ताच सांगितलं की याच्यावर ठीक आहे, आता तर अंतिम निकाल अजून येत आहेत. त्याप्रमाणे आम्ही शेवटी मुंबईचा विकास हाच अजेंडा आमचा आहे. साहेब, ठाकरेवर बोलत असतात तरी राज ठाकरेंचं जे मराठी का एक भावनिक आवाहन कुठेतरी त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला असं एकंदरीत चित्र महाराष्ट्रात मुंबईत तरी दिसत आहे. जे आकडे अपेक्षित होते त्यापेक्षाही जास्त आकडे आता ठाकरे बंधूंचे येताना दिसत आहेत. त्यावर काय इमोशनल कार्ड चाललं असं वाटतं? ते बघा, शेवटी काय बघा, मुंबईकरांचा कौल आम्ही मान्य केलेला आहे. मतदारांचा कौल मान्य करणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे आता जिथं जिथं ज्या पद्धतीने समीकरणं झाली, जिथं जिथं ज्याप्रमाणे यश मिळालेलं आहे, हे मोठं यश आहे. हे मोठं यश आहे. गेली 20-25 वर्ष ज्यांनी मुंबईमध्ये कारभार केला, त्यांच्या कारभारावर सगळे एकत्र येऊन सुद्धा की लोकांनी नाराजी व्यक्त केलीच ना. शिवसेना आणि भाजपाला या ठिकाणी बहुमत दिलंच ना. पण या बहुमताच्या दादरमध्ये पाठिंब्याला प्रामुख्याने दादरमध्ये सरोडकर जे आहेत ते तिकडे त्यांना यश मिळत नाही, ते हारतात. कारण बराच वेळ ते प्रयत्न करत होते, रिकाउंटिंगला गेले, पण शेवटी काय, जनमताचा कौल जो आहे तो कौल आम्ही मान्य केलेला आहे. तिथे कुठे काही त्रुटी राहिल्या, काय झाल्या, त्या ठीक आहे, बघता येईल त्या. परंतु जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केलेला आहे. मुंबईकरांनी दिलेला कौल मान्य केला. मुंबईकरांनी हे म्हणजे शिवसेना भाजपा युतीला बहुमत दिलंय, हे महत्वाचं आहे. ते दोन महिला वोट बँकचा किती रोल आहे याच्यामध्ये? महिला लाडक्या बहिणींचा लाडक्या बहिणी आहेच ना. त्यामुळे लाडक्या बहिणींचं योगदान आहेच. लाडक्या बहिणी कधी विसरणार नाहीत. तर मीरा भाईंदर आणि नवीन मुंबई असे दोन ठिकाणी तुम्ही एकमेकांची तुलना करता. मीरा भाईंदरमध्ये भाजप मोठा भाव झालेला आहे आणि नवीन मुंबईमध्ये पण भाजप मोठा भाव. तिकडे काय परिस्थिती, काय ठरवलं? अजून काय ठरवलंय? अजून तर निकाल येत आहे. निकाल सगळे आल्यानंतर ठरवू ना. एवढे अजून मतमोजणी सुरू आहे, सगळं आहे. युती कराल तिकडे? ते अजून तर ते सगळे निकाल तर येऊ द्या. ठाकरे बंधूंनी जर तुम्हाला सोबत घेतलं तर तुम्ही सत्तेत जाणार का? हे आमचा बघा अजेंडा साफ आहे, स्वच्छ आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. त्यामुळे शिवसेना भाजपा युती आमची आताची नाही आहे. आणि त्यामुळे आमची विचारधारा एक आहे आणि विचारधारेबरोबर कधी तडजोड होणार नाही. सर, जिस तरह के ये चुनाव की नतीजे हम देख रहे हैं, चुनावी नतीजे देख रहे हैं, मुंबई में आपकी गठबंधन को, भारतीय गठबंधन को लोगों ने वापस स्वीकारा है. ठाकरे बंधु को जो मराठी कार्ड थे उन्होंने स्वीकारा नहीं. आप बार बार कहते रहे मराठी होगा और हिंदू ही महापौर होगा. क्या उसको लोगों ने एक्सेप्ट कर लिया? देखिए, मुंबई वासियों को मैं धन्यवाद देना चाहता हूँ. मुंबई वासियों ने ये परफॉर्मेंस जिन्होंने किया, जिन्होंने अच्छा काम किया, मुंबई वासियों ने डेवलपमेंट को स्वीकारा है और एंटी डेवलपमेंट को नकारा है. ये साफ जाहिर है. और हमारा मुद्दा चुनाव का डेवलपमेंट था और उनका इमोशनल था. इमोशनल मुद्दे पर वो चुनाव लड़ रहे थे, लेकिन जनता ने डेवलपमेंट के मुद्दे को स्वीकार किया है. लोग डेवलपमेंट चाहते हैं और 3.5 साल से मैं सीएम मुख्यमंत्री था तब 2.5 साल,
अभी देवेंद्र जी मुख्यमंत्री है, वो 1 साल से 3.5 साल में जो मुंबई के लिए काम हुआ है, रोड का कॉन्क्रीटाइजेशन हो, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट हो, हेल्थ फैसिलिटी हो, मेट्रो का काम हो, कारशेड का काम हो, अटल सेतु हो, कोस्टल रोड हो, ये जो दिखाई पड़ रहा है। तर मुंबईकरांचे आभार मानलेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी। मुंबईकरांनी त्यांना जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आणि त्यासोबतच MMR रिजनमध्ये झालेला आपला विजय, तिथे मिळालेल्या जागा, याशिवाय महाराष्ट्रभरामध्ये शिवसैनिकांवर जे प्रेम दाखवलं नागरिकांनी, मतदारांनी, त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत। अर्थात मुंबईचा निकाल अजूनही स्पष्ट नाही, पण मुंबईच्या महापौर पदाबद्दल आपल्याला रस नसल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले। हा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्याचं प्रमुख कारण होतं ते आकडेवारी, कारण भाजपची सध्याची जी आकडेवारी समोर आली त्या आकडेवारीनुसार जर भाजपला मुंबईमध्ये आपला महापौर बसवायचा असेल तर एकनाथ शिंदे यांचं पाठबळ असल्याशिवाय तो बसवता येणं शक्य नाहीये। त्यामुळे तुम्हाला महापौर पदामध्ये रस आहे का असाही सवाल एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला, पण महापौर पदामध्ये आपल्याला रस नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं।